श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओवी क्रमांक 271। देखे जेतुलाले कर्म निपजे, तेतुले आदि पुरुषी अर्पीजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे। आपल्या हातून जितकं काही कर्म निर्माण होईल, जे काही कर्म आपल्या वाट्याला येईल, ते सर्व परमात्म्याला आपण अर्पण केलं म्हणजे सहजपणे ते कर्म पूर्णत्वाला जातं हे समजून घ्या. कोणाच्या वाट्याला काय कर्म येईल हे काही सांगता येत नाही, पण ते कर्म शांतपणे करून जर भगवंताला अर्पण केले तरच ते पूर्ण झाले असं समजावं. आपण रस्त्यातून चालत असताना अचानक एखादा मोर्चा येतो, त्या मोर्चावर पोलीस लाठीमार करतात आणि आपलं काहीही कारण नसताना, आपली काहीही चूक नसताना आपल्याला देखील पोलिसाची लाठी खावी लागते. हे प्रारब्धच नव्हे का? एखाद्या वेळी डॉक्टर आपल्याला चुकीचं इंजेक्शन देतात आणि त्याची रिॲक्शन येते, आपला आजार वाढत जातो. हेही भगवंताच्याच इच्छेने घडलं नाही का? म्हणून जे जसं होईल आणि जे आपल्या वाट्याला येईल ते आपण शांतपणे सहन केलं पाहिजे. पुढची ओवी क्रमांक 272. देखे संता संती कर्मी, हे जे सरिसे पण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. संता संती कर्मी म्हणजे संत म्हणजे चांगलं कर्म आणि असंत म्हणजे वाईट कर्म. कोणतंही कर्म करत असताना ते चांगलं आहे का वाईट आहे नाही का? ज्याचं मन शांत आणि स्वस्थ राहतं, ज्याच्या मनाचा मनोधर्म एकसारखा राहतो, ज्याची उत्तम अशी योग स्थिती कायम राहते, आणि म्हणून अशा माणसाची आपण प्रशंसा करावी. प्रत्येक संतांच्या ठिकाणी ही शांतता आणि मनाचं समत्व असलंच पाहिजे. हे जर नसेल तर तो खरा संत नव्हे. तुकाराम महाराजांचं किती नुकसान झालं. त्यांचं दुकान नाहीसं झालं, त्यांनी कर्जाने दिलेले पैसे नाहीसे झाले, दुष्काळ पडला, घरामध्ये अन्नदशा झाली, पहिली पत्नी गेली, गुरंढोरं गेली, मुलगा गेला, सगळ्या बाजूनी नुकसान झाले. आणि असं असूनही एक दिवशी ते काय म्हणाले, आता आपल्याला इथून पुढे चांगलेच दिवस येणार. का? कारण आता वाईट होण्याचं काही शिल्लकच राहिलं नाही आहे. अशी आपली मनाची शांतता कायम टिकली पाहिजे. स्वामी रामतीर्थ म्हणत असत, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. तुझ्या इच्छेमध्येच मी आनंदात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले आनंद ते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. माणसाला कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही, आणि आपण कर्म करतो ते काहीतरी हेतू समोर ठेवूनच करतो. तो हेतू साध्य होईलच याची खात्री नसते. कर्म अपूर्ण आहे, कर्म करणारा माणूस अपूर्ण आहे, कर्माचा हेतू अपूर्ण आहे, आणि असं सगळं असताना कर्म केल्याचं समाधान कसं मिळेल? हा सर्व जर अपूर्ण गोष्टींचाच व्यवहार असेल तर त्यामध्ये आपल्याला समाधान आणि आनंद मिळणं शक्यच नाही. कारण ज्या दृश्य जगामध्ये आपण कर्म करतो ते दृश्य जगसुद्धा अपूर्ण आहे, नाशवंत आहे. आणि अपूर्णाच्या या जगामध्ये कर्म करून
आपल्याला पूर्ण सुख मिळेल, आनंद मिळेल हा भ्रम आहे. आणि म्हणूनच प्रपंचाकडून आपल्याला सुख मिळेल ही आशा ठेवणं हाच मूर्खपणा आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हा जो प्रपंच आहे तो केव्हा कुणाला कसा धोका देईल हे काही सांगता येत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रापंचिक माणसं ही ज्वालामुखीच्या तोंडावरच बसलेली असतात. त्या ज्वालामुखीचा केव्हा आणि कसा भडका उडेल, त्याच्यातून लाव्हा रस कधी बाहेर सांडेल सांगता येत नाही. आपल्या कुटुंबातला एखादा माणूस अचानक मेला तर आपल्याला त्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. ते कर्म काही आपल्याला चुकत नाही. कारण मी कर्म करणार नाही असं म्हणणं हे सुद्धा कर्मच आहे. मग भगवान म्हणतात, कर्म जर करायचंच आहे तर मग ते अशा खुबीने करावं की कर्म तर घडलंच पाहिजे, परंतु त्यापासून आपल्याला मनस्ताप होणार नाही. आणि म्हणून हे अर्जुना, तू योगस्थ होऊन कर्म कर. याचा अर्थ असा की भगवंताच्या स्मरणामध्ये, त्यामध्ये मग्न होऊन नामातच आपण कर्म केलं पाहिजे. याचा जर आपल्याला नीट अर्थ समजला तर आपल्या जीवनाचं काम झालं असं समजावं. माणसाची बुद्धी ही इतर प्राण्यांच्या बुद्धीपेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे, वेगळी आहे आणि विशेष आहे. माणूस हा विवेकाने वागणारा प्राणी आहे. म्हणजे तो आपल्याला प्राप्त झालेल्या परिस्थितीचा वेगळेपणाने राहून विचार करू शकतो. याला साक्षी भाव असं म्हणतात. परिस्थितीकडे वेगळेपणाने पाहणे आणि त्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा याचा विचार करणं हे माणसाच्या हातात आहे. मनामध्ये वासना आल्या की त्या कशा तृप्त कराव्या याचा माणूस विचार करतो. त्या विचारातून त्याला अनेक पर्याय उपलब्ध होतात. हवा तो पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य त्याला असतं. एकापेक्षा अनेक पर्याय जेव्हा असतात यालाच भगवद्गीतेमध्ये द्वंद्व असं म्हटलेलं आहे. आपल्या माणसांच्या मनामध्ये अशा प्रकारचे द्वंद्व कायम चालू असतं. मी करू की नको, जाऊ की नको, खाऊ की नको, बोलू की नको. हे द्वंद्व आपल्या मनामध्ये सतत चालू असतं. आपलं जीवन हे द्वंद्वमय आहे. परंतु त्याला जर आपण कर्माची जोड दिली की एक कर्म सिद्ध होतं किंवा सिद्ध होत नाही. माणसाने शुभ कर्म जरी निवडले तरी ते सिद्ध होईल याची खात्री देता येत नाही. आणि म्हणून कर्म शुभ असो किंवा अशुभ असो, चांगलं असो किंवा वाईट असो, त्यातून आपल्याला सुख मिळेल ही अपेक्षाच हा मोठा भ्रम आहे. कारण कोणत्याही कर्मापासून आपल्याला दुःखच प्राप्त होतं. हे जर तो माणूस वेगळेपणाने पाहू शकला तरच त्याला योगस्थ असं म्हणायचं. समजा एखादा माणूस काहीही न करता स्वस्थ बसलेला आहे, परंतु त्याच्या मनामध्ये विचार येणं थांबतं का? त्या विचारातून उर्मी येणं थांबतं का? माणसाच्या मनामध्ये जेव्हा वासना येतात तेव्हा त्या वासना कशा पूर्ण कराव्या, त्या वासनांची कशी तृप्ती करावी याचं स्फुरण त्याला मनातून प्राप्त होतं. आणि यालाच वृत्ती असं म्हणतात. वृत्ती सतत मनामध्ये उठत असतात. वासना आल्या रे आल्या की त्या वृत्ती रूपाने येतात.
मला अमुक एक हवं किंवा मला अमुक एक नको, या हवं आणि नकोपणालाच वासना असं म्हणतात. आता आपल्याला विवेकाने विचार करून त्याच्यातून निवड करायची आहे, परंतु आपण निवड करणाराच अपूर्ण असल्यामुळे आपण केलेली निवडसुद्धा अपूर्णच ठरते. आणि म्हणून आवड आणि निवड किंवा नावड आणि नकोस असणं या सगळ्याच गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरतात. माणसाच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या शुभ आणि अशुभ गोष्टींकडे जेव्हा तो अलिप्तपणाने, त्रयस्थ भावाने, साक्षी भावाने पाहतो, तेव्हाच तो योगस्थ झाला असं समजायला हरकत नाही. त्या माणसाच्या मनामध्ये आवडही नसते आणि नावडही नसते. तो सगळ्याच गोष्टींकडे समत्व भावनेने, साक्षी भावनेने पाहत असतो. आणि गीता या समत्व भावनेलाच योग असं म्हणते. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही आवड आणि नावड कोण निर्माण करतो? तर माणसाची बुद्धी जी असते ती ही आवड निर्माण करते किंवा नावड निर्माण करते. म्हणून आपण या दोन्ही गोष्टींकडे सारख्या दृष्टीने पाहणे यालाच बुद्धियोग असं म्हणतात. बुद्धियोग कोण करू शकतो? तर ज्याचं दृश्य जगावरचं प्रेम कमी झालेलं आहे, ज्याच्या वासना तृप्त झालेल्या आहेत किंवा शांत झालेल्या आहेत, आणि ज्याला वासनांची काहीच पर्वा राहिली नाही, अशाच माणसाला हा बुद्धियोग साधू शकेल. ज्याचं लक्ष आत्म्याकडे लागलेलं आहे, ज्याची आत्मबुद्धी जागृत झालेली आहे आणि ज्याची देहबुद्धी मावळली आहे, त्यालाच हे साध्य होईल. आणि म्हणून भगवंताने अगोदर सांख्ययोग सांगितला आणि मग कर्मयोग सांगितला. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्याच्या जीवनाचं ध्येय भगवंताची प्राप्ती हेच ठरलेलं आहे, अशाच माणसाला बुद्धियोग साधतो, इतरांना नाही. जोपर्यंत माणूस कर्म करण्यामध्ये गुंग झालेला आहे आणि आपल्या स्वार्थासाठी, अपेक्षांसाठी, वासनापूर्तीसाठी जोपर्यंत तो कर्म करण्यामध्ये गुंतलेला आहे, तोपर्यंत त्याला हा बुद्धियोग साधणं शक्य होत नाही. तो असं म्हणतो की ज्या परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे, त्यानेच जर मला निर्माण केलेलं असेल तर माझं अकल्याण तो कसा बरे करेल? किंवा आईच्या मांडीवर निजलेलं तान्हं मूल असेल तर ती आई त्या तान्ह्या मुलाला मारेल हे शक्य तरी आहे का? नाही का? बुद्धीमध्ये जेव्हा साक्षी भाव निर्माण होतो तेव्हाच अशा गोष्टी आपल्या मनात येतात. एका बाईने आपलं मंगळसूत्र महाराजांना दाखवलं आणि ती म्हणाली, जोपर्यंत हे शाबूत आहे तोपर्यंत काहीही झालं तरी काही बिघडत नाही. असं आपलं भगवंतावर प्रेम आहे का? ज्याचं भगवंतावर नितांत प्रेम बसेल त्यालाच ही योग स्थिती सहज प्राप्त होईल. ज्यांना इतर कशाचीच पर्वा नसते आणि ज्यांना भगवंतच प्राप्त करून घेण्यामध्ये आपल्या आयुष्याचं सार्थक वाटतं, ध्येय वाटतं, यातच आपलं कल्याण आहे असं जेव्हा वाटतं, तेव्हा त्याला बाकीच्या गोष्टी दुय्यम वाटतात, गौण वाटतात. भगवंत हा स्वतः आनंद स्वरूप असल्यामुळे ज्याला भगवंताची प्राप्ती होते त्याला जीवनामध्ये अन्य कुठलंही दुःख शिल्लक राहत नाही. तो आनंद स्वरूप होतो, सच्चिदानंद स्वरूप होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.